शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना जामीन सध्या मंजूर झालेला आहे। तुपकरांची अटक न्यायालयानं बेकायदेशीर ठरवलेली आहे आणि मलकापूरमध्ये रेल रोको आंदोलनापूर्वीच आता तुपकरांना अटक करण्यात आली होती। तर जो जामीन आहे तो सध्या मंजूर झाल्याचं आपल्याला सध्या समजतंय। आम्ही काय मागतोय? सोयाबीनला भाव मागतोय, कापसाला भाव मागतोय, नुकसान भरपाई मागतोय। या व्यतिरिक्त आम्ही दुसरं काही मागत नाही। त्यामुळे मला ज्या पद्धतीने काल बुलढाणा पोलिसांनी अटक केली, जोर जबरदस्तीने मला तुरुंगात डांबलं, अकारण रात्री मेडिकलच्या नावाखाली मेकर पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि लोकांमध्ये असंतोष कसा निर्माण होईल, लायन ऑर्डरचा प्रश्न पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार निर्माण करताय आणि यांना वाटत असेल की रविकांत तुपकरला अटक करून जर शेतकऱ्याचा आवाज दाबता येईल तर असं कदापि होणार नाही। रेल्वे रोको आंदोलनासाठी मी जरी अटकेत होतो तरी आमचे शेकडो कार्यकर्ते रेल्वे रोको करायला आज मलकापूर रेल्वे स्टेशनवर होते आणि आंदोलन करताना त्यांना मलकापूरच्या पोलिसांनी अटक केली। किती तुम्ही आम्हाला अटक करा, किती तुरुंगात टाका, किती पोलीस केसेस आमच्यावर भरा, वेळ प्रसंगी फासावर चढवा, पण शेतकऱ्याला न्याय मागण्यासाठी मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहणार आहे।